विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये होम्स ऑफ ॲनिमल्स म्हणजेच पक्षी प्राणी यांची घरे याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते बघणार आहोत. तर पहिला आहे बी. बीज म्हणजे काय? मधमाशा. तर त्या मधमाशाचं जे काही घर असतं त्याला आपण हाईव असं म्हणतो, म्हणजेच मधमाशाचे पोळे. त्यानंतर आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. तर घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला तबेला म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे स्टॅबल. स्टॅबल म्हणजे तबेला. त्यानंतर आहे बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. तर पक्षी घरट्यामध्ये राहतो तर त्याला शब्द आहे नेस्ट. त्यानंतर आहे किंग. किंग म्हणजे राजा. तर राजा हा राजवाड्यात राहतो म्हणून त्याला शब्द आहे पॅलेस. त्यानंतर आहे लॉयन. लॉयन म्हणजे सिंह. तर सिंह हा गुहेत राहतो, त्याला शब्द आहे डेन. मॅन. मॅन म्हणजे माणूस. तर माणूस कुठे राहतो? घरामध्ये. त्याला घराला म्हणतात हाऊस. त्यानंतर आहे मॉन्क. मॉन्क म्हणजे साधू. तर साधू हे मठामध्ये राहतात तर त्याच्यासाठी शब्द आहे मॉनेस्टरीज. मॉनेस्टरीज. माऊस. माऊस म्हणजे उंदीर. तर उंदीर हा बिळात राहतो तर त्या बिळाला इंग्लिशमध्ये होल असं म्हणतात. कॉन्व्हिक्ट. कॉन्व्हिक्ट म्हणजे गुन्हेगार. तर गुन्हेगार असतो तुरुंगात तर त्याला प्रिझन असा शब्द आहे. त्यानंतर एक काऊ. काऊ म्हणजे गाय. तर गायीचा गोठा असतो त्याला काऊ शेड असं म्हणतात. तर डॉग शब्द आहे. डॉग म्हणजे कुत्रा. तर कुत्र्याचं जे घर असतं त्याला काय म्हणतो आपण? केनेल. त्यानंतर आहे ईगल. ईगल म्हणजे गरुड. गरुडाचं जे घर असतं त्याला म्हणतात आयरी. एस्किमो. तर एस्किमोचे जे लोक राहतात ते बर्फाचं घर बनवतात त्याला मग आपण म्हणतो इग्लू. नोबल. नोबल म्हणजे सरदार. तर सरदार कुठे राहतो? तो किल्ल्यामध्ये राहतो म्हणून त्याला कॅसल असा शब्द आहे. त्यानंतर आहे बॅट. तर बॅट म्हणजे काय? वटवाघूळ. तर वटवाघुळाचं जे काही घर आहे राहायचं त्याला शब्द आहे ते वटवाघूळ एक तर झाडावर राहतं किंवा केवमध्ये राहतं, जे गुहेमध्ये राहतं. तर पुढचा शब्द जो आहे तो आहे बुल. बुल म्हणजे काय? सांड किंवा त्याला आपण बैल असं सुद्धा म्हणतो. तर तो ज्या ठिकाणी राहतो त्या घराला म्हणतात पेन म्हणतात किंवा बायर म्हणतात किंवा शेड असं सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा शब्द आहे कॅमल. कॅमल म्हणजे काय? उंट. तर उंटचं जे राहायचं जे घर आहे ते कुठे? डेझर्ट म्हणजे तो वाळवंटात राहतो. त्यानंतर एक कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. तर कोंबड्याच्या राहायच्या घराला काय म्हणतात? कोट असं म्हणतात. त्यानंतर आहे क्रो. क्रो म्हणजे कावळा. तर कावळा ज्या ठिकाणी राहतो त्याला म्हणतात नेस्ट. त्यानंतर एक ककू. कोकिळ जी आहे तर कोकिळ सुद्धा ज्या ठिकाणी राहते त्याला सुद्धा नेस्ट असा शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे डो. डो म्हणजे काय? पारवा. तर पारवा ज्या ठिकाणी राहतो त्याच्या घराला काय म्हणतात? कोट असं म्हणतात. त्यानंतरचा शब्द आहे फॉक्स. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. कोल्हा कुठे राहतो? तर कोल्हा आर्थवर राहतो किंवा जंगलमध्ये राहतो. गोट. गोट म्हणजे शेळी. तर शेळी ज्या ठिकाणी राहते त्याला म्हणतात पेन किंवा फोल्ड, तिच्या राहत्या घराला. त्यानंतरचा शब्द आहे हेन. हेन म्हणजे कोंबडी ही खुराड्यात राहते त्याला काय म्हणतात? कूप. त्यानंतर आहे हैना. हैना म्हणजे तरस. तरस कुठं राहतो? त्या जागेला केव असं म्हणतात. पुढचा शब्द आहे जॅकल. जॅकल म्हणजे कोल्हा. कोल्हा ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात? त्या निवासस्थानाला केव असा शब्द आहे. त्यानंतर आहे ओल. ओल म्हणजे घुबड. तर घुबड ज्या ठिकाणी राहतं त्याच्या निवासस्थानाला बार्न असा शब्द आहे किंवा ते झाडावरती राहतं, ट्री सुद्धा त्याला म्हणू शकतो. पॅरट म्हणजे पोपट. तर पोपट ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात? हॉलो किंवा केज. तो पिंजऱ्यात सुद्धा राहतो. ट्री फॉल म्हणजे लांडोर. तर लांडोर ही झाडावरती राहते म्हणून त्याच्या निवासस्थानाला ट्री म्हणतात. त्यानंतर हे पिग. पिग म्हणजे डुक्कर. तर डुकराचं जे निवासस्थान असतं
त्याला स्टाय किंवा पेन असा शब्द आहे. पिजन, पिजन म्हणजे कबूतर. तर कबूतर ज्या ठिकाणी राहतं त्याला म्हणतात कोठ किंवा त्याला नेस्ट असा सुद्धा शब्द आहे. त्यानंतर आहे रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. तर ससा ज्या ठिकाणी राहतो त्याला म्हणतात बरव किंवा हच असा सुद्धा शब्द आहे. सीगल, सीगल म्हणजे समुद्र पक्षी. तो ज्या ठिकाणी राहतो त्याला म्हणतात बीच. आणि स्नेक जो आहे साप, तर तो ज्या ठिकाणी राहतो त्याला आपण काय म्हणतो होल, जे बिल. शिप, तर शिप म्हणजे काय मेंढी. तर मेंढी ज्या ठिकाणी राहते त्याला पेन किंवा फोल्ड असा शब्द आहे तिच्या घराला. स्नेल म्हणजे काय गोगलगाय. गोगलगाईच्या निवासस्थानाला शेल म्हणतात. त्यानंतर स्पॅरो, तर स्पॅरो म्हणजे काय चिमणी. ती कुठे राहते घरट्यामध्ये राहते, त्याला शब्द आहे नेस्ट. त्यानंतर स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. तर कोळी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या घराला वेब किंवा कॉब वेब असं म्हणतात. स्क्वॅरल म्हणजे खार. तिचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला म्हणतात ड्रे किंवा ड्रे. आणि टायगर जो आहे वाघ, तर तो ज्या ठिकाणी राहतो त्याला डेन किंवा केव असं म्हणतात. थँक्यू.